श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर व श्री क्षेत्र सप्तशृंगी गड या तीर्थक्षेत्रांचा अतिशय पौराणिक असा सहसंबंध असून धार्मिक कथा परंपरेच्या आधारावर मागील अनेक वर्षांपासून त्र्यंबकेश्वर येथील गोदावरी नदीच्या उगमस्थानाचे तीर्थ हे त्र्यंबकेश्वर येथील कावडधारकांच्या माध्यमातून प्रतिवर्षी सप्तशृंगी गड येथे पायी प्रवास करून विधिवत पूजन प्रक्रियेद्वारे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आई श्री सप्तशृंगी मातेच्या अभ्यंग स्नानाला ते तीर्थजल वापरण्याची प्रथा सुरू आहे। तरी मागील वर्षांपासून दरवर्षी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील तीर्थाबरोबर आई श्री सप्तशृंगी मातेला भरजरी वक, पैठणी साडी, हातमागावर विणलेली 14 वारसह 4 वार स्वतंत्र चोळी तसेच ओटी भरण्याची प्रथा श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे सुरू करण्यात आली आहे। या अनुषंगाने विश्वस्त मंडळाच्या सभेत पारित करण्यात आलेल्या ठरावाप्रमाणे आई सप्तशृंगी मातेसह महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठ येथे अशा प्रकारे कोजागिरी पौर्णिमे दिवशी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे भरजरी वस्त्र, पैठणी साडी तसेच ओटी भरण्याची प्रथा श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट तर्फे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। दरवर्षी कोजागिरी पौर्णिमा या दिवशी विशेष पूजेदरम्यान श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त प्रतिनिधी तर्फे श्री तुळजाभवानी मातेला अर्पण केलेली भरजरी वस्त्र, पैठणी साडी परिधान करण्याची सेवा रुजू करण्याकामी तत्वतः मान्यता मिळाली। त्यानुसार सचिव तथा तहसीलदार माने यांनी लवकरच ठराव घेऊन आपली इतर तिन्ही शक्तिपीठाप्रमाणे तुळजाभवानी मातेला देखील कोजागिरी पौर्णिमेला श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचा संकल्प पूर्णत्वास येईल असे सांगितले। पहिल्या वर्षी 9 वारीची पैठणी त्र्यंबकेश्वर सर्व विश्वस्तांनी स्वखर्चाने देण्याचे ठरवून साडी, मणी, मंगळसूत्र, सवाद्य मिरवणूक काढून विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांनी तुळजापूर येथे ट्रस्टला सुपूर्त केली। लवकरच कोजागिरी पौर्णिमेपर्यंत कोल्हापूर, माहूर व सप्तशृंगी गड येथे साडी अर्पण केली जाणार असल्याचे अध्यक्ष नितीन जीवने, सचिव श्रिया देवचक्के, विश्वस्त कैलास घुले, पुरुषोत्तम कडलग, रुपाली भुतडा व स्वप्नील शेलार, सत्यप्रिय शुक्ल, मनोज थेटे, प्रदीप तुंगार यांनी सांगितले। भगवान शिव यांनी तुळजाभवानी या शक्तीला पाठवलेल्या भेटाच्या या सर्व केलेल्या परंपरेचे सर्वत्र स्वागत होत आहे। तुळजापूर येथे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांच्यासह प्रशासकीय अधिकारी अमित माचवे, PRO उत्तम भांगरे, हेमंत गांगुर्डे, ओंकार आंबेकर, पोपट आदी कर्मचारी उपस्थित होते। महाराष्ट्रातलं शक्तीपीठ आणि तुळजाभवानी मंदिरामध्ये त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे साडी, चोळी, मणिमंगळसूत्र अर्पण करण्याचा या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला। आम्हाला एक भगवान त्र्यंबकराज एक शिवशक्ती असल्यामुळे शिवशक्तीचं नातं म्हणून आम्ही गेल्या वर्षीपासून सप्तशृंगी गडावरती जे अर्ध शक्तीपीठ आहे त्या शक्तीपीठावरती साडी, चोळी अर्पण केली आणि ती त्या मंदिराच्या विश्वस्तांनी कोजागिरीच्या दिवशी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने साडी अर्पण करण्याचा या ठिकाणी आम्हाला ठराव दिला। त्यानंतर इतर राहिलेल्या 3 शक्तीपीठांसाठी आम्ही साडी अर्पण करण्यासाठी सर्व तिन्हीच्या तिन्ही कोल्हापूर असेल, माहूर असेल आणि तुळजापूर देवस्थान असेल यांना विनंती केली आणि त्या विनंतीच्या अनुषंगाने आज तुळजाभवानीला आम्ही साडी, चोळी अर्पण त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या निमित्ताने वतीने अर्पण केली। पुढच्या 1-2 दिवसात कोजागिरी पौर्णिमेसाठी कोल्हापूर आणि माहूर गडावरती त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शेद।